विक्रोई जब सुमित आवटे गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे और उनके सामने रहेंगे आकाश चिंगारे, आकाश जांगीर, तो एक अच्छा अनुभव राहुल वराडकर यांना आपण पाहतोय. राहुल आहेत, जवळपास एक नाही दोन नाही तीन राहुल आहेत आणि एक चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांतजी राजू और इम्पोर्टेंट चीज है हुजैर, राजेंद्र सैनप मेमोरियल जो टूर्नामेंट हुआ था जिसमें हुजैर ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था और सबको प्रभावित किया था. सबसे ज्यादा इनाम प्राप्त करने वाले खिलाड़ी हुजैर, क्या इनको मौका मिलेगा थोड़ा ऊपर आने का, वो भी देखने वाली बात है. बहुत अच्छा प्रदर्शन जो हुजैर इस वक्त हमारे राइट साइड पर. हुजैर आपके लिए बहुत शुभकामनाएं. बहुत सारे अच्छे खिलाड़ी उभर कर आ रहे हैं, जैसे कि बंटी को मौका मिला, बंटी ने भी अच्छी गेंदबाजी करने की कोशिश की. अब जाकर जो यंग खिलाड़ी है वो उभर कर आ रहे हैं. तो उजैर बीच मैदान पर जहां फील्डिंग करने के लिए तैयार. और दूसरी तरफ एनबी अवध पिछले 2 सालों में बहुत अच्छा प्रदर्शन इन्होंने किया है. अंधेरी बॉयज वन द टॉस एंड इलेक्टेड टू बैट, बस बल्लेबाजी करने का फैसला लिया है. दोनों टीमें तैयार हो चुकी है. एक अच्छी गेंदबाजी फैजल द्वारा, सुमित, फैजल, गिरीश और फकीरा. और एक्स्ट्रा प्लेयर एनबी अवध किंग स्पोर्ट्स, अंधेरी बॉयज एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स में आए. अश्विन पावस्कर जो हमारे एस स्पोर्ट्स के प्रोप्राइटर है, उनका जन्मदिन है अश्विन पावस्कर. तो अजय रांझणे, प्रतीक कामकर, अश्विन पावस्कर के भाई सचिन पावस्कर. अब निश्चित तौर पर वो केक आएगा, केक कटिंग भी होगा. और विक्रोई चाचा है यहाँ पर, काका आहात ना तुम्ही. तर छान आपण पाहणार आहोत ए स्पोर्ट्सच्या अनिकेत स्पोर्ट्सच्या माध्यमातून छानपैकी सुरुवात ज्यांनी केली. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे अश्विन पावस्कर यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा मगाशी म्हटलं होतं प्रशांत सरांनी, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवर दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात पाहुणे ऊन पडे. ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू राहणार आहे श्रावण मास. यानंतर आपण अधिक मास पाहतोय, नंतर पावसाची रिमझिम सुरू राहणार आहे, नक्षत्र बदलणार आहेत, सणांचा उत्सव सुरू होणार आहे. नागपंचमी, त्यानंतर गोपाळकाला येणाऱ्या काही दिवसानंतर आपण पाहणार आहोत 2 सप्टेंबर गोराई या ठिकाणी कुणाल जयस्वाल प्रतिष्ठान आयोजित, ब्लॉक क्रमांक 16 अध्यक्ष कुणाल जयस्वाल आयोजित या ठिकाणी सराव शिबिर असेल गोविंदा भक्तांसाठी, त्याचं देखील आयोजन. त्यानंतर गणपती बाप्पा आणि खूप वेगळ्या प्रकारचं प्रो गोविंदा देखील आपण पाहणार आहोत 27 ऑगस्टला. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं हे आपण पाहणार आहोत, एन्जॉय करणार आहोत क्रिकेट. येणाऱ्या दिवसामध्ये 11 आणि 12 ऑगस्टला नॉर्थ स्टार चषक आपण पाहणार आहोत. पोईसर जिमखाना समोर जे सप्ताह ग्राउंड आहे, ज्या ठिकाणी महेंद्र गुरव, बबन दादा गुरव आणि गणेश बारे यांच्या माध्यमातून 1 लाखाची स्पर्धा. आणि या देखील स्पर्धेमध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा असेल तर आपण आपलं नाव आमच्याकडे या ठिकाणी नोंद करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 12 आणि 13 तारखेला खेळण्याची संधी मिळू शकते. चला मैदानावर मॅचला सुरुवात करूया. दोन्ही अंपायर सज्ज आहेत. प्रमुख मंचांच्या भूमिकेत मॉन्टी वडेकर सज्ज आहे, स्ट्रायकर एंडला योगी हे देखील सज्ज आहेत. पहिलं षटक घेऊन सुमित, समोर आहे आकाश जहांगीर. बघूया काय प्लॅन असणार आहे. सुमित आवटे आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 15 धावा आणि 4 गडी बाद केले, त्यामधले 4ही गडी जर आपण पाहिले तर हॅट्रिक नंतर सलग 4 चेंडूवर 4 गडी बाद केले होते. पंतनगर घाटकोपरची राष्ट्रवादीची स्पर्धा आपण पाहिली, नाईट टुर्नामेंट, यामध्ये असा एक वेगळा करिश्मा आपण पाहिला होता. आणि असे किती खेळाडू आहेत, कारण नुकतीच 15 आणि 16 जुलैला जी धर्मवीर चषक कोलगेटच्या मैदानावर झाली, त्या ठिकाणी देखील विक्रोलिन्स कडून गोलंदाजी करत असताना याच खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली होती. किरण पवार, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर एक सुरुवात फरदीन काझी, श्रेयस कदम सारख्या खेळाडूंना आउट केलं होतं हॅट्रिक नाही, तर एका ओव्हरमध्ये 3-4 विकेट घेताना आणि तो सुमित सज्ज होतोय. चला क्षेत्ररक्षक रितेश जोशी याला आपण पाहतो शॉर्ट मिड विकेटला स्वतः गिरीश कोचरेकर. सुमित पहिले षटक घेऊन शिंपोली गाव एन कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट हँड बॅट्समॅन आकाश जहांगीर साडी. मगाशी देखील आपण पाहिलं आकाश आणि आकाश चिंदारिया या दोघांनी सुरुवात करताना पहिले 2 ते 3 बॉल थोडेसे पाहिले आणि त्यानंतर आक्रमकता पाहायला मिळाली. मात्र नवीन मॅच आहे, नवीन सुरुवात करावी लागेल. पहिला चेंडू घेऊन सुमित, राईट आर्म ओव्हर द विकेट, आकाश साडी. आणि पहिल्या चेंडूवर नाही, थोडासा बिहाइंड विकेट, थोडासा अप्पर नाही, एक वेगळा फटका पाहायला मिळाला. डावा पाय थोडा वरती घेतला होता, बॉडी बॅलन्स जर आपण पाहिला थोडं मागे जाऊन
एक नटराज स्ट्रोक साठी तयार झाले होते, मात्र त्वरित चेंडू बॅटवर आला आणि त्यानंतर आपली वेगळी स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला प्रशांतजी. तोपर्यंत चेंडू बिहाइंड विकेट गेला आणि सुरुवात झाल्या 1 बॉल 1 रन. सुमित आउटे के लिए बहुत ही बेहतरीन स्टार्ट और टप्पा खाने के बाद बिल्कुल अगर तेज रफ्तार के साथ उनके शरीर की तरफ गेंद आई, एक पोजीशन बना के नटराज शॉट खेलना चाहते थे, लेकिन बहुत अच्छी रफ्तार थी सुमित की, तो ज्यादा कुछ समझ नहीं पाए, टैकल का इस्तेमाल नहीं कर पाए, अपना पसंदीदा स्ट्रोक बल्लेबाज आकाश जहांगीर नहीं खेल पाए. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. सुमित आउटे अपनी बॉलिंग मार पर तैयार. पॉइंट कवर, स्पेक कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. सारे खिलाड़ी बॉडी पर, एक खिलाड़ी केवल यहाँ दायरे के अंदर है. अच्छा स्ट्रोक ऑन दी, अब गेंद को खेल दिया डीप स्पेक कवर पर खिलाड़ी तैनात है और गेंद को जब तक की फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया. बल्लेबाज आकाश चंदरिया का खाता खुलता हुआ. Akash playing 1-2. Akash playing 1-1. Now scored moves on 2 पर अंधेरी बॉयज. साई माऊलीचे वेगवेगळे असे खेळाडू, नयन देखील आमचा आलेला आहे कबड्डीवाला. सुमित आउटे अपनी बॉलिंग मार पर तैयार हो रहे हैं. आर बॉईज सुशित आणि नयन या ठिकाणी आलेले आहेत. देवीपाडा माघाटाने म्हटलं तर आम्हाला कबड्डी फार जवळून या सर्वांना लहानाचं मोठं होताना आम्ही पाहिलंय आणि आज नक्कीच त्या खेळाडूची मला आठवण येते. तुषार सुर्वे रोज आपल्यामध्ये नाही, साई माऊलीचा खेळाडू. गोलंदाजी करणारी सुमित, समोर आहे आकाश चिंदारिया. ऑस्टनच्या जास्त बाहेर जाते, पंचांचा इशारा येते वाईट. म्हणती पुढेकर यांना आपण पाहतो, एक वेगळी स्टाईल आहे त्यांची वाईट दर्शवण्याची. एका बाजूला आपण नक्कीच स्ट्रायकर एंडला पाहतोय आमचा योगी. बिहाइंड विकेट आपल्याला पाहायला मिळतो हितेश राय, हा देखील एक जबरदस्त आहे ज्यांना उद्या ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. देवराज याला आपण उद्या ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू आकाशसाठी, स्लोअर वन, मात्र या ठिकाणी वाईड आहे. बघा वाईड आहे मात्र स्लोअर वन टाकताना प्रशांतजी थोडस गती परिवर्तन करताना माइंड मध्ये खूप चांगलं सुरू आहे आणि हे आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही चांगल्या मॅच मध्ये समोरासमोर येते त्यावेळेस तुम्हाला देखील कल्पना आहे की आम्हाला काय करायचं. समोरचा संघ देखील तितकाच घातक संघ, त्यामुळे एकंदर ही मॅच छान होणार आहे. बिल्कुल ये बहुत अच्छा मुकाबला हो जाएगा क्योंकि दोनों तरफ संतुलन अच्छा बना हुआ है. बैटिंग और बॉलिंग में अच्छा यूनिट आपको देखने का मौका मिलेगा. सुमित आउटी गेंदबाजी कर रहे हैं. रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान के और बल्लेबाज स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के तैयार रहा आकाश. आकाश इस वक्त स्ट्राइकर पर है और दोनों बल्लेबाज काबिलियत वाले, इसमें कोई संदेह नहीं है. आकाश चंदरिया इस वक्त स्ट्राइकर पर है. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा मॉन्टी द्वारा और उसके साथ टीकरे क्षेत्र की तरफ गेंद जा रही है. तो रन राजू जो आ रहे हैं ना वो बिल्कुल बल्ले के बीचों बीच तो नहीं आ रहे, काफी ऑफ टाइम के बाहर गेंदबाजी कर रहे हैं और वेरिएशन करने की जब कोशिश कर रहे हैं तब नियंत्रण खो दिया है सुमित आउटी ने. नक्कीच. मात्र आपण आता एक चांगली गोष्ट आहे की अनुभवी विक्रोळी संघाचा खेळाडू गिरीश कोचरेकर या ठिकाणी बोलतोय, कारण गती परिवर्तन करण्यासाठी जात आहेत, काहीतरी वेगळं नाविन्यपूर्णता करण्यासाठी गेले आणि ते ठिकाणी थोडी चूक होत आहे. कारण टप्पा थोडासा भरकटला, आता नक्कीच लाईन चुकली तर त्याचा परिणाम आपण पाहतोय. त्यामुळे थोडंसं डोकं शांत ठेवून या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल सुमितला. हा टप्पा तुम्हाला पकडायचा, कारण मगाशी आपण पाहिलं एकदा तो स्लोअर वन टाकायला गेले, त्यामध्ये थोडासा बाहेर गेला, त्यानंतर ऑफ कटर स्लोअर वन टाकायला गेले, तो देखील बाहेर गेला. आता गुड लेंथ वरून सरळ थोड़ी गति मीडियम पेस आपण पाहिला, जो टप्पा पडल्यानंतर निघून गेला. लेकिन आज शानदार प्रदर्शन हो रहा है सुमित आउटी द्वारा. ओहो बेहतरीन स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर. बॉलर के सर के ऊपर से गेंद बॉडी रन के बिल्कुल बाहर जाते हुए 6 रनों के लिए. मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे थे सुमित आउटी, लेकिन ये गेंद बिल्कुल आकाश के पाले में और एक गगनचुंबी छक्का. सुपर, एक अच्छा स्ट्रोक था जिसकी जरूरत थी इस वक्त अंधेरी बॉयज को. नक्कीच एक तेरी एक मेरी वाला आइटम चल रहा है. टीट फॉर टॅट, एक चांगला गोलंदाज, एक चांगला फलंदाज एकमेकांसमोर उभे आहेत, चांगली जुगलबंदी. पुन्हा एकदा आकाश आणि आता मात्र गिरीश येतोय त्या ठिकाणी आणि खेळाडू बाद होतोय. एक तेरी एक मेरी आताच म्हटलं, ज्या वेळेस क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजीवर तुटून पडलेले आहेत त्या वेळेस कमबॅक केलेला सुमितने आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे आणि ते देखील या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी चांगलं कमबॅक करतात. 4 बॉलमध्ये 1 गडी बाद, 12 धावा. आर बॉईज याचे आपण सुचितजी, नयनजी
हे आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं जे व्यासपीठावर उपस्थित आहेत. साई माऊली चषक 2023 मित्रांनो, टीम साई माऊली बोरिवली, त्याचप्रमाणे अनिकेत स्पोर्ट्स आणि टीम राजन 11 शिंपोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साई माऊली चषक. साई माऊली या संघाने आपला प्रवास अंडर बॉक्स क्रिकेट पासून सुरू केला. श्रेयस कुडाळकर, त्याचप्रमाणे विनय पटेल आणि त्यानंतर हळूहळू ओरम क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीने विनय सिंग असेल, विनय पटेल, श्रेयस कुडाळकर, तुषार सुर्वे जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र प्रशांत कोरगावकर, योगी अशा वेगवेगळ्या खेळाडूंनी नक्कीच योगदान दिलं आणि तदनंतर एक चांगला संघ आज मुंबई उपनगरामध्ये मुंबईमध्ये पाहायला मिळतोय. एकंदर चांगली स्पर्धा, पहिलं वर्ष, पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये खूप चांगलं योगदान फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. मात्र बॅटिंगसाठी प्रशांत जे आता येतोय तो म्हणजे पहिल्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूसाठी खेळण्यासाठी पहिल्या मैचचा मैन ऑफ द मैच अशरफ खान. और बहुत बढ़िया बल्लेबाजी रही थी, 12 गेंदों का सामना किया था, 38 रन बनाए थे, शॉट सिलेक्शन बहुत अच्छा था. सुमित आउटी के खिलाफ खेलने का मौका मिलेगा. स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर. 5 गेंदों का खेल हुआ है, आखिरी गेंद शेष. बैकफुट चले गए, क्रीज के गहराई का इस्तेमाल किया, आंसर पर पुल किया, क्या जबरदस्त स्ट्रोक, फुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. अशरफ खान इस मुकाबले में डाल रहे जान. और राजू, कहा जाता है जब दो बादल टकराते हैं तो विस्फोट जरूर होता है. विस्फोट हुआ अशरफ खान के बल्ले से, शानदार छक्का. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये जे आवश्यक आहे शेवट गोड करेल कसं पाहायचं होतं, मात्र शेवटचा बॉल बघा टप्पा पडल्यानंतर पूर्ण तयार होता. या अगोदरच तुम्ही ज्यावेळेस मॅन ऑफ द मॅच विचारला अशरफला तेव्हा त्याने तुम्ही विचारला तुमचा आवडता फटका कुठला, तो म्हणाला की सध्या पॉवरफुल माझा पूल चालू आहे आणि चांगले होत आहे. आणि हा देखील पॉवरफुल हिट आपण पाहिला, ज्या टप्प्यावर चेंडू मिळाला आणि त्याला क्लिअर केला. त्यामुळे पहिल्या ओव्हरनंतर 18 धावा, म्हणून म्हटलं की ही मॅच छान होणार आहे. एका संघामध्ये आकाश जांगीड, एका संघामध्ये आकाश चिंदाऱ्याप्रमाणेच अशरफ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण राज रितेश यांना देखील पाहणार आहोत. पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 18, 1 गडी बाद, 5 ओव्हरची मॅच आहे. आणि आता फैजल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. फैजलकडे एक चांगली क्षमता आहे, ज्या प्रकारचा लेग ब्रेक तो गोलंदाजी करतो, ब्रेक छान आहे. टप्पा पडल्यानंतर त्या टप्प्यावरून दोन्ही आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी 2 वाईड वर 2 प्लस आले, 2 वाईडला 2 प्लस. त्यामुळे धाव संख्या 19, 19. चुकीची दुरुस्ती. पुन्हा एकदा आम्ही गुणलेखांच्या वतीनं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. फैजल पहिला चेंडू, ओ काय टाकायला गेले होते आणि बघा वाईड आहे. आकाश थोडीशी वाट पाहिली होती कारण चेंडूवर जाणं गरजेचं होतं. पंचाने या ठिकाणी सांगितलं की 1 बाउन्स देखील सांगितलं. चांगली हाईट आहे फैजलची, मात्र तो टप्पा चांगला मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला चांगली उंची मिळालेली असल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा प्रशांतजी घ्यावा लागतो, जेणेकरून तुम्ही समोरच्या बॅट्समनला थोडंसं गांभीर्यपूर्वक उभं करू शकता आणि त्याला विचार करायला भाग पडू शकता काहीतरी वेगळं खेळण्याचं. फिलहाल इस ओवर की अगली गेंद और थोड़ा रुक कर इस गेंद को खेल दिया था ऑन साइड पर, लेकिन टाइमिंग नहीं कर पाए. आकाश इस गेंद को टाइमिंग नहीं कर पाए. 1 रन का इजाफा, स्टिंगर के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. 20 रन ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा. शानदार खेल बीच मैदान पर चल रहा है. आप देख रहे एक जबरदस्त टूर्नामेंट जिसका आयोजन बहुत अच्छा है. साई सावली क्रिएशन, साई सावली चषक 2023 प्रतियोगिता का आज का पहला दिन, शाम का सत्र चल रहा है. और शिवपुरी के इस मैदान पर देखिए बहुत ही बेहतरीन आयोजन. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. नियंत्रण नहीं है. व्हाइट बॉल का इशारा. स्कोर बिल्कुल आगे बढ़ रहा है. अब आगे बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है. कुल मिलाकर 22 रन स्कोरबोर्ड पर अभी तक आए हैं, लेकिन मिस्टर इस्टर राजू ज्यादा आ रहे हैं. सर असं वाटत नाही की बॅट्समनला गोलंदाज जास्त काहीतरी वेगळं जास्त नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्यामुळे जी लेंथ आहे ती बिघडते. आता मात्र बॅकफुटला जाऊन आपला आवडता फटका ज्या प्रकारे खेळलेला आहे, नक्कीचा चेंडू जाईल सीमा पार षटकार. हीच ओळख आहे. जसे लेंथ ओळखली, मागे पाय घेतला, डावा पाय थोडा बॅकफुटला गेला. ह्याचा कॉर्डिनेशन जबरदस्त आणि चेंडूला पाठवलं वाईडिश लोकांच्या वरून. एक उत्तुंग षटकार, अर्ध बिग वन. अशरफ ज्या टप्प्यावर बघा स्लोअर वर टाकला होता, लेग ब्रेक करायला गेले होते, मात्र टप्पा पडल्यानंतर कुठल्याही प्रकारे रन झाला नाही, चेंडू वळला नाही आणि त्याचा फायदा मिळाला. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूवर चांगल्या प्रकारे पहार केलं आणि चेंडू सीमा पार. अशरफ बहुत अच्छी पारी के अंदर 2 गेंदों का सामना किया, 12 रन बनाया, 2 छक्के इनके बल्ले से आए हैं.
देखिए ये गेंद बहुत अच्छी थी लेकिन रफ्तार ज्यादा नहीं थी, तो बल्लेबाज को वक्त मिला बैकफुट के लिए, बैकफुट पर जाने के लिए बहुत बढ़िया तरीके से वो बैकफुट पर चले गए। शरीर का अच्छा संतुलन बनाया और एक खूबसूरत स्ट्रोक जो पुल और हुक खेलना पसंद करते हैं बल्लेबाज अशरफ। स्कोर 28, एक विकेट के नुकसान पर। ओवर दूसरा प्रगति पर है। अशरफ इस पर स्ट्राइक के रेट पर पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है। दोबारा उसी अंदाज में खेलने का प्रयास, हवा में गेंद है, खिलाड़ी बहुत दूर, एक रन मुकम्मल किया है और सिंगल के ऊपर ही निर्भर रहेंगे। सिंगल के 7 रन संख्या, स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है। दूसरे ओवर में 29 रन, एक विकेट के नुकसान पर। एनबी अबत्ता अंधेरी बॉयज बहुत तगड़ी टीम है, दोनों टीमें अच्छी है, लेकिन इस मुकाबले में अशरफ का रोल बहुत महत्वपूर्ण, लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं। छान अशी सुरुवात, 29 धावसंख्या, एक गडी बाद, दुसरं षटक मार्गस्थ, 19.33 ची सरासरी सध्याची आपण स्थिती पाहतोय आणि प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतो अंदाजे 91 धावा होऊ शकतात याच धावगतीनं सरासरीने जर खेळ केला तर। अकुटप्प्याचा चेंडू थोडासा मिडल लेग समोरचा तळून काढलेला आहे, चेंडूवर शॉर्ट स्क्वेअर लेगला स्वतः रितेश पोहोचतोय, एकच धाव मिळते, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 30 या धावसंख्येवर। अशरफ 3 चेंडू 13 धावसंख्येवर खेळतोय, आकाश जंगीड खेळतोय 6 चेंडू 10 धावांवर। आणि आपण आज सकाळपासून प्रशांतजी पाहतोय काही खेळाडूंनी असे स्ट्रोक खेळलेले आहेत की गोलंदाजांचे मिसस्ट्रोक, जे मिस टाइम झालेले स्ट्रोक संधी देऊन गेलेले आहेत आणि ज्या ठिकाणी चांगले चांगले फलंदाज बाद होऊन गेले। उदाहरणार्थ आपण प्रथमेश ठाकरेला पाहिलं, आपण विश्वनाथ जाधवला पाहिलं, आपण फरदीन काझीला यष्टीचित होताना पाहिलं, त्यामुळे संधी मिळणार आहे, थोडंसं तुम्हाला संयमाने देखील खेळ करावा लागेल। आणि संधी कशी असते, सकाळी उठल्यानंतर आपण चहा पितो आणि चहामध्ये बिस्किट टाकतो, ते बिस्किट योग्य वेळी बाहेर काढले तर ठीक आहे, म्हणजे हे संधी तुम्हाला प्रत्येकाला मिळणार आहे। योग्य संधीचा फायदा घेणं, त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये आहे। इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती फैजल साठी चॅलेंज असणार आहे। गोलंदाजी मार्कवरती फैजल सज्ज असेल, फिलहाल अगर देखें तो सामना करेंगे अशरफ। इस प्लेइंग 113, 3 गेंदों का सामना इन्होंने किया, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं फैजल, इस वक्त गेंदबाजी करने के तैयार, दूर वाले एंड से गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ मिड विकेट बाउंड्री की तरफ पुल किया है। क्या बात है, नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा। वाह क्या बल्लेबाजी करे मैदान के अंदर अशरफ, अशरफ खान। राजू इस मुकाबले में इन्होंने डाली है जान, तीसरा छक्का। बिल्कुल सही, अगर अंदाज को नजरअंदाज करेंगे तो यही होने वाला है, ये बल्लेबाज तो रुकने वाले नहीं। जिस तरह से इन्होंने स्टार्ट किया था पहले मैच में, वही अंदाज से शुरुआत की है और अगर इनके पाले में गेंद मिलते हैं तो बाय बाय बॉल, केवल गेंद को दूर से लेकर आना है और वही कोशिश, वही प्रयास जिस तरह से राज गुडहनकर ने जो पारी खेली थी, लेकिन इसके पहले जब अशरफ ने जो बैटिंग की थी वही अंदाज फिर एक बार दोहराते हुए और 4 गेंदे 19 पर नॉट आउट, 36 रन संख्या। और फिर एक बार और बीच गेंद मिली, कवर की तरफ खेला हुआ स्ट्रोक, डीप पर खिलाड़ी, मिस फील्डिंग, फिर एक बार यहां से पहले मैच में भी और एक चौका खाया था और यहां पर उजैर के हाथ से गेंद निकल गई और एक चौका, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। रन संख्या 40, अपने व्यक्तिगत 23 पर खेल रहे हैं, 5 गेंदे लगभग अगर देखा जाए तो 450 का औसत अगर स्ट्राइक रेट यहाँ नजर आ रहा है। पूरा स्लीप हुए थे, उसे को अंदाजा नहीं आया था। जहां पर पूरी टीम हम देख रहे हैं तैयार है, जो एनबी अवध किंग स्पोर्ट्स, और 2 ओवर के समाप्ति के बाद अब हम देख रहे प्रशांत जी, रन संख्या 40, पहले ओवर में 19 था और इस ओवर में 21 रन आए हैं। ड्रीम स्टार्ट मैं समझ सकता हूँ कि अंधेरी बॉयज के लिए राजू बहुत ही बेहतरीन स्टार्ट हुआ है और अशरफ का बल्ला बोल रहा है। आकाश 10 पर खेल रहे हैं तो अशरफ ने 5 गेंदे में 23 रन बनाए हैं। आज अशरफ का शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है, मतलब ऐसा नहीं कि वो ऑन साइड पर खेलते जा रहे हैं, जब ऑफ स्टंप के बाहर गेंद आ रहे तो कवर क्षेत्र में, लॉकअप क्षेत्र में, ऑफ साइड पर भी बल्लेबाजी कर रहे हैं। गिरीश कोचरेकर छोटी गेंद पर ऑन साइड पर एक अच्छा स्ट्रोक, गेंद को खेल दिया बहुत खूबसूरती के साथ, खिलाड़ी बॉडी पर तैनात और आकाश बैक टू द पेविलियन, हमला करने का प्रयास, शिकार बन के बैक टू द पेविलियन और बहुत बढ़िया गेंदबाजी, अचूकतेचं बाहेर कर गिरीश कोचरेकर याने राजू 1 विकेट मिळवून दिलाय, ज्याची आवश्यकता होती ही भागीदारी तोडलेली आहे। केवळ अचूकतेचं बाहेरकर नाही तर एक म्हणतात ना की योग्य वेळेस अचूकता किती महत्त्वाची असते त्याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी सादर केलं। आणि प्रमुख खेळाडू या ठिकाणी आकाश जांगीड परततोय, कारण आकाश ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, ज्याचा फॉर्म सुरू आहे, आणि अजून एक गोरेगावचा स्टार खेळाडू प्रीतम परब याला आपण पाहतोय। नेहमीच प्रीतम परबला प्रशांत जी आपण ओपनिंग करत असताना पाहतोय, धर्मवीर चषक कोलगेटच्या मैदानावर निर्णायक षटकार घेतलेला खेळाडू। ज्यावेळेस उमेश 11 पाटील आपण पाहिलं तर उमेश कुळे यांच्या संघातून ज्या प्रकारे योगदान त्यांनी दिलं होतं,
आणि एक वेगळ्या प्रकारचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता आपण पाहतोय की जरी सेकंड डाऊन आला असला तरी सुद्धा त्याच्याकडे देखील एक क्षमता आहे. त्यामुळे एकंदर कमबॅक करण्याची संधी विक्रोळी संघाकडे देखील आहे. गिरीश पुढचा चेंडू, आता मात्र जलद गती टाकला चेंडू, थोडासा बुडलेतून आतमध्ये आला होता. चेंडू खेळून काढलेला शॉर्ट स्क्वेअर लेगला स्वतः त्या ठिकाणी जात आहेत. एक धाव पूर्ण होते. या एका धावेने धावसंख्या 41. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या 2 चेंडूमध्ये केवळ 1 धाव देऊन 1 गडी बाद केलेला आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि सरासरी याच प्रकारे जर प्रशांतजी सुरू राहिली तर नक्कीच 80-85चा पल्ला हा संघ गाठू शकतो. एनबी अवध किंग स्पोर्ट्स अंधेरी बॉयज. और गिरीश कोचरेकर का ये ओवर बहुत अच्छा साबित हो रहा है. बढ़िया गेंदबाजी अभी तक इन्होंने की है और विकेट जब लेता है तो गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है. लेकिन अब मजा आएगा. अशरफ खान और गिरीश दोनों के पास अनुभव की कोई कमी नहीं है और बेहतरीन प्रदर्शन इनका भी रहा है. राष्ट्रपति चषक में 5 विकेट चटकाने का कारनामा किया था गिरीश कोचरेकर ने. दोबारा अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश, टप्पा खाने के बाद उच्चार मिला. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन, बैकग्राउंड का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला अशरफ खान को. इस फ्लाइंग 120 पर स्कोर 41-2. पहले मैच में अगर बात की जाए तो विक्रोलियंस टीम ने ओमकार 11 के अगेंस्ट 79 बनाए थे और अगर गिरीश कुतरेकर का ये और अच्छा सफल ओवर अगर साबित होता है तो मौका मिलेगा. अगली गेंद, फिर एक बार इस गेंद को पुल करना चाहते लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी खेले उस गेंद को एक रन तो पूरा किया. दूसरे रन के लिए दौड़ेंगे आसानी के साथ जब तक कि राहुल आएंगे 2 रन. इन 2 रनों के साथ रन संख्या 43. और प्रशांत जी ये भी हो सकता है कि अगर विक्रोली इस गेंदबाज के बाद और दोनों अन्य गेंदबाज इन्होंने अगर अच्छी गेंदबाजी की तो जो लक्ष्य आपको नजर आ रहा है 80-85 उससे थोड़ा आप कम में रुका सकते हो जहां से आपको मौका बन सकता है. और वही कहानी अगर देखें तो अशरफ बीच मैदान पर डटे रहे तो बिल्कुल वो स्कोर बन भी सकता है. तो एक अच्छा स्पेल गिरीश का बीच मैदान पर चल रहा है. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ के बाहर वाली गेंद थी, ऑफसाइड पर खेल दिया है. बहुत बढ़िया तरीके से खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. लॉकअप पर गेंद को रोक लिया. अच्छी फील्डिंग, लेकिन एक रन आप नहीं बचा सकते. सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा 44. 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर सुपर बॉलिंग. बहुत बढ़िया गेंदबाजी. 5 गेंदों में गिरीश कोचरेकर ने राजू केवल 4 रन दिए हैं और 1 विकेट एक शिकार भी किया है. यही मैंने कहा कि अगर लाला वहां पर खेल रहे हैं, लाला को पूरा इनिंग खेलना होगा क्योंकि इस ओवर में जिस तरह से वो ट्राई कर रहे हैं तो टाइमिंग नहीं कर पा रहे हैं. 8 गेंदे 26, 3 गेंदों पर जिस तरह से 13 पर वो उन्होंने स्टार्ट किया था प्रीतम के लिए. अगली गेंद, स्लोवर 1 गेंद, बैक टू द बॉलर. ओवर की समाप्ति. कमाल का ओवर. जिस ओवर की जरूरत थी विक्रोही के लिए वो गिरीश कोचरेकर अपना पूरा अनुभव तजुर्बा यहाँ पर एक्सपीरियंस दिखा रहे हैं. और यहाँ से अब आने वाले जो 2 ओवर रहेंगे जहां से फकीरा को हम देखेंगे गेंदबाजी करेंगे तो वो मौका बन सकता है. लेकिन अभी भी जैसे आपने कहा कि अशरफ वहां पर है, प्रीतम है, डटे हुए हैं, बड़े हिट लगा सकते हैं. लेकिन क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी. अनिश्चितताओं का खेल है. यहाँ से भी कुछ अलग हो सकता है. जहां प्रेडिक्शन फेल है और क्रिकेट जो है ना वो अनिश्चितताओं का खेल है. 44 विकेट के नुकसान पर पहले 2 ओवर की जो कहानी ना बिल्कुल अगर देखिए तो बल्लेबाजों की जो आड़ी है ना रंपम चली और गिरीश कोचरेकर ने 1 विकेट लिया. कमबैक करने का मौका मिला. यही क्रिकेट है. ये जो क्रिकेट है ना अनिश्चितताओं का खेल है. जहां हम सोचते कि 90 बनेंगे, 100 बनेंगे, लेकिन एक अच्छा ओवर हम सोच रहे 70 के बारे में, हम सोच रहे 80 के बारे में. ये आने वाली 12 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी दोनों टीमों के लिए. 3 ओवर के बाद 44 विकेट के नुकसान पर. बिल्कुल सही. दूसरा ओवर जब स्टार्ट हुआ था 1.3 और 4 ओवर जब हुआ था तो ऐसे लग रहा था 91. इसके बाद ऐसे लग रहा है 85. अब 74 नजर आ रहा है. लेकिन ना अभी भी अगर अशरफ की बात की जाए तो एक अच्छा अगर मिडल करते हैं तो उसके बाद उस ओवर को पूरी तरह से बड़ा और किस तरह से किया जाता है ये पूरी भली बात ही जानते हैं वो. और यहाँ पर वो कोशिश करेंगे. लेकिन एक तरफ राहुल वराडकर ये भी इस टीम की कमान संभालने वाले और एक गेंदबाज है जिन पर दारोमदार होगी. 12 गेंदें अभी भी बाकी है. 3 ओवर के बाद रन संख्या 44, 2 विकेट के नुकसान पर. चौथी ओवर की पहली गेंद, अच्छी गेंद, बाएं हात के बल्लेबाज ऑफ कटर गेंद. मौका बनेगा नक्कीच. प्रशांत या ठिकाणी संधी मिळू शकते कारण पहिला चेंडू ज्या टप्प्यावर आणि प्रत्येक चेंडूवर आता मात्र पूल करण्यासाठी प्रयत्न करतोय तो म्हणजे अशरफ. बिल्कुल इसके मन में उनके चैन में वही बात चल रही है कि पुल हमारा मुझे पसंदीदा स्ट्रोक है वो खेलने का प्रयास कर रहे हैं और उसका खामियाजा भी भुगतना पड़ा है. कुछ अच्छे स्ट्रोक जिनके बारे में बिल्कुल चर्चा हुई. 9 गेंदों में 26 बहुत बड़े स्ट्रोक इन्होंने खेल दिया. लेकिन अब राहुल पहली गेंद पर बीती गेंद है. बढ़िया 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 गेंदबाजी.
जो लेदर बॉल में गेंदबाजी होती है ना, तो पहली गेंद बिल्कुल वो गोल्डन बॉल पर एक बार फिर गिरने के बाद चली गई। दूसरी गेंद आप 2 मिनट के अंदर कर रहे हैं, मतलब माइंडसेट अच्छा है, इंटेंट बहुत अच्छा राहुल का। वो सामने वाले टीम के जो बल्लेबाज है, जो सेट बल्लेबाज है, उनके मन में क्या चल रहा है वो रीड कर रहे हैं। शानदार गेंदबाजी। नक्कीच ज्या टप्प्यावर गोलंदाजी टाकलेली आहे, पहिला चेंडू ऑफ कटर जोरात बाहेर निघाला, त्यानंतर यॉर्कर ब्लॉक हॉल मध्ये पुढचा चेंडू। आता मात्र स्लोअर वन स्लॉग स्वीप खेळायला गेले, जेवढं ताकद नव्हती। नक्कीच एक धाव मिळाली, रनआउटची संधी मिळणार का? शेवटच्या क्षणाला कॉल दिला होता प्रीतमने, वेट आवश्यक होती, कारण गेल्या 9 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर एकूण धाव संख्या निघाले 4, म्हणजे 9 बॉल मध्ये 4, पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण 12 बॉल मध्ये 40 पाहिल्या आणि त्यानंतरच्या 9 बॉल मध्ये केवळ 4। इसीलिए देखिए क्रिकेट का खेल अनिश्चितताओं से भरा हुआ है, और जैसे कि कहा जाता है, एक बार फिर इसके में ऊपर में चर्चा जरूर करूँ। इस गेंद के बाद ऊपर एक बार फिर चर्चा जारी रहेगी। स्कोर 45, 2 विकेट के नुकसान पर, और चौथा ओवर प्रगति पर। स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी करेंगे प्रीतम पैरे प्लेइंग ऑन बॉल, अशरफ प्लेइंग ऑन 27। जब एक बार फिर वो शुरुआत धुआंधार हुई थी, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे अशरफ, लेकिन बढ़िया प्रदर्शन रहा, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन गिरीश कोचरेकर का। एक अच्छा ओवर डाला, मैच में कमबैक करने का मौका मिला बिल्कुल इस टीम को। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, टॉस गेंद फायदा नहीं उठा पाए, 1 रन मुकम्मल किया, जोशी साहब गिर गए हैं। और उसके बाद अगर देखें तो 2 रन लेने का मौका मिलेगा, 2 रन जरूर मिलेंगे। देखिए मैदान के ऊपर गिरे कोई परेशानी नहीं है, लेकिन मनोबल नहीं गिरना चाहिए, वो तो सारी चीजें रबर बॉल में होती रहेगी। और 2 रन मिले हैं, अच्छी बात क्या है, अशरफ नॉन स्ट्राइक रेंज पर है। आणि हे पाहायला मिळतं, आपण रबर बॉल पावसाळी क्रिकेट म्हटलं तरी आज पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे, जास्त पावसाच्या रिमझिम धारा बरसल्या नाही आहे, मात्र यावेळेस थोडीशी संधी मिळालेली आहे। काही ठिकाणी आपल्याला थोडीशी आपल्याला घसरण पाहायला मिळते, शैबाल आहे त्यामुळे नक्की थोडंसं स्पीड होताना पाहायला मिळते, त्याचा परिणाम 2 धावा मिळतात। मात्र मगाशी तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे ही ओव्हर अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी जी केली होती, आपण गिरीशला पाहिलं आणि तेच एक पुनरावृत्ती, तोच एक मोमेंटम पुढे घेऊन जातोय गोलंदाज राहुल बराडकर। 4 बॉल मध्ये केवळ धावा दिल्या, त्या म्हणजे 4। पुढचा चेंडू, आता मात्र यॉर्कर फुलर लेंथ नक्की ज्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता, आणि या चेंडूला खेळून काढलेला लॉंग ऑफला 1 धाव। प्रयत्न खूप छान आहे प्रशांतजी, मात्र त्यावर आक्रमण केल्यानंतर जे मोठे फटके आहेत त्याला कुठेतरी वेसण घातलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे, चपराक दिलेली आहे, असं करून ठेवलेलं आहे ते म्हणजे राहुलने। 5 बॉल मध्ये 4। और गिरीश कोचरेकर और राहुल ने जो 11 गेंदें डाली है, नब्बत तो राजू केवल 8 रन दिए हैं। बेहतरीन गेंदबाजी, यहाँ एक अच्छी साझेदारी बनी है, वो बिल्कुल गेंदबाजों के बीच बहुत अच्छा प्रदर्शन दोनों गेंदबाजों द्वारा। अशरफ ऑन स्ट्राइक, ये गेंद बहुत महत्वपूर्ण है, दबाव बिल्कुल इस वक्त बल्लेबाजों के ऊपर। टॉस गेंद आंसर पर खेलते हुए क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, गिरीश कोचरेकर ने गेंद को फील्ड किया है, और 2 ओवर 12 गेंदों में केवल 9 रन आए हैं, और पहले 12 गेंदों में 40 रन आए हैं। ये क्रिकेट का खेल है, डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता। पहले 12 गेंदों की कहानी अलग थी, वो बिल्कुल बल्लेबाजों के पक्ष में चली गई, और 12 गेंदों की जो कहानी है जिसमें गेंदबाज असरदार सरदार बने हैं। नक्कीच पहिल्या 12 बॉल मध्ये 40 धावा, पुढच्या 12 बॉल मध्ये 9 धावा, आणि आपण नेहमीच म्हणता की काही धूप काही छाया, ये क्रिकेट की मोहमाया। मात्र या ठिकाणी ज्या प्रकारची मोहमायेमध्ये अडकलेला दोन्ही संघांना पाहिलं, एका बाजूला थोडंसं जेव्हा 40 धावा निघाल्या तेव्हा असं वाटलं होतं, धावसंख्या 49, 49 2 विकेट के नुकसान पर, तर तेव्हा असं वाटलं होतं की नक्कीच ही धावसंख्या 91, 85, 80, आपण 75 पाहत होतो। मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आता मॅच आलेली आहे, म्हणजे आपण प्रशांतजी असं पण म्हणू शकतो की एका बाजूला जो गोलंदाज सुमित याला आपण पाहिलं एकच ओव्हर करत असताना, आणि जी चांगली गोलंदाजी केली गिरीशने, तो आता शेवटचा निर्णायक षटक टाकतो, त्यामुळे कमबॅक करण्याची दोन्ही बाजूला संधी आहे, एका बाजूला फलंदाजाला देखील आणि पुन्हा एकदा विक्रोळीसला देखील। ये निर्णायक ओवर है, गिरीश कोचरेकर के हाथ में गेंद, स्ट्राइक रन पर बल्लेबाज अशरफ, ऑफ स्टंप के बाहर बनी गेंद खेलने का कोई प्रयास नहीं किया गया, वाइड बॉल का इशारा मॉन्टी गोड़ीकर द्वारा। स्कोर इसी के साथ 50 रन। तो पिछले अगर 12 गेंदों की कहानी देखिए तो 12 गेंदों में कुल मिलाकर 10 रन आए हैं, तो बिल्कुल ये कहानी इसके बारे में चर्चा हो रही है। हम चर्चा ये कर रहे थे, क्या स्कोर यहां जाएगा बिल्कुल 70 के पार, नो, उसेर ने बहुत बड़ा कैच छोड़ दिया है, और
जीवनदान अशरफ को मिला है। राजू, क्या ये महंगा साबित होगा? पट्टू आपण या अगोदर देखील पाहिलं होतं रनीच्या हातातून जीवनदान दिलं होतं, रनआउट सुटला होता. सुनीलचं त्यानंतर काय घडलं मात्र या ठिकाणी महाग होऊ शकतं, महाग ठरू शकतं. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किमान 60-65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील. एनबी अवध किंग स्पोर्ट्स अंधेरी बॉयज किमान 60-55-60 धावा होणं गरजेचं आहे. ते 65 पर्यंत घेऊन जाणं. आता मात्र कॉटन बोल्ड साठी संधी आहे. स्वतः गिरीश येतोय आणि खेळाडू बाद. या अगोदर जी संधी मिळाली होती ती गमावली होती हुझेरने. आता मात्र स्वतः पुन्हा एकदा ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. आपण कर्णधार म्हणून कसे आहोत यासाठी आपल्या संघाला एक मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवतोय आणि पुन्हा एकदा अजून एक विकेट आपल्या संघाला मिळवून देतोय. 51 विकेट के नुकसान पर अंधेरी बॉयज और बिगुल इस टीम ने राजू कम बैक किया है। वापसी का बिगुल बजाया है, उसका पूरा क्रेडिट जाएगा गिरीश कोचरिकर को। क्या बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है। आउटसाइड पर खेलना चाहते थे, जब पकाने के बाद गेंद थोड़ी अंदर की तरफ बिल्कुल आई, लेकिन बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी और गिरीश कोचरिकर ने बहुत ही बेहतरीन कैच लिया। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। अभी तक अगर देखें तो इन्होंने 8 गेंदें डाली है, 6 रन दिए हैं और 2 शिकार किए हैं। घातक गेंदबाजी गिरीश कोचरिकर द्वारा। गेले 14 बॉल मधले 6 बॉल तर आपण डॉट पाहिले निर्धाव आणि 5 बॉल मध्ये 4 धावा कडून माघारी परत येतो म्हणजे प्रीतम परब. सेवाग जीतूवर जबाबदारी राहील आणि जीतूला किमान 2 क्लिअर करावे लागतील. 4 मधले जर 2 क्लिअर झाले तर किमान 65-68 धाव संख्या एक फायटिंग टोटल मिळू शकते. ज्या प्रकारची गोलंदाजी एनबी अवध किंग स्पोर्ट्स अंधेरी बॉयज या संघाकडे आहे. मात्र गिरीश एका चांगल्या फॉर्म मध्ये आपल्या चांगल्या स्पेल मध्ये आहे. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स त्याचा आपण पाहतोय, आत्मविश्वास वाढलेला आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी तो करतोय त्यामुळे नक्की थोडंसं अप्पर हँडला आपण गिरीशला ठेवू शकतो. मात्र जितू कशा प्रकारे सामोरं जाईल गिरीशला हे मात्र पाहणं गरजेचं राहील. गिरीश की अगली गेंद लेग स्टंप के बाहर जाते हुए ज्यादा सराहना हुई। गिरीश कोचरिकर की ज्यादा सराहना हुई और ज्यादा एफर्ट डालने का प्रयास। लेग स्टंप के बाहर चले गए हैं और वाइड बॉल का इशारा। रन बिल्कुल इस वक्त अंधेरी बॉयज को लिए चाहिए, वो चाहे वह मिस्टर रेस्ट्रा से आते हैं, बल्ले के साथ आते हैं। दे ऑल काउंट होने वाले हैं। स्कोर 53 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद, फिर एक बार मिस टाइम स्ट्रोक है. एक रन. देखिए अब तक अगर देखा जाए तो 5 से 6 गेंदें फुल टॉस मिली है, लेकिन फुल टॉस पर बड़ा स्ट्रोक जो तब्दील नहीं कर पाए, चौवा या छक्का, वही बड़ी मुसीबत और समस्या बनी हुई है. और अभी भी देखिए यहाँ पर 3 गेंदें बाकी है. लाला को निश्चित तौर पर बड़े हिट के लिए जाना होगा. रन संख्या 54, 54. 5वां आखिरी ओवर, 3 विकेट के नुकसान पर. हालांकि 13 गेंदें 29 पर नाबाद पारी खेल रहे, लेकिन यहाँ पर एक मौका बना सकते हैं. 3 गेंदों पर अगर 2 बड़े हिट लगाते हैं तो निश्चित तौर पर यह रन संख्या 65 के ऊपर बन सकती है. ओहो, कमाल की यहाँ पर स्लोअर वन शॉर्ट गेंद थी. हालांकि उस गेंद पर बड़ा स्ट्रोक नहीं. और ये देखिए क्या हुआ, रितेश ने जिस तरह का थ्रो किया बहुत ही ऊपर से निकल गया और ये 2 रन. प्रशांत जी यहाँ पर बहुत कुछ, ये देखिए क्या चल रहा है. यालाच मराठीमध्ये थोडे आबादोबी पण म्हणतात. आता तिथे बघा, बॅट्समन कुठल्या प्रकारे धावा करत नाही, जे काय करतात ते क्षेत्ररक्षकच करतायत. थोडासा फनी मोमेंट असेल आणि मला वाटतं लवकरच फोर्स वनच्या माध्यमातून ते देखील तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. धावांच्या धावा 56. अब तक 53 विकेट के नुकसान पर. 5वां ओवर प्रगति पर है. जितू 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. अशरफ ने बनाए 31 और जाकर प्रेशर बन रहा था. गेंद को खेल दिया तारामंडल में, बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर. और इट्स अ बिगी मैग्निफिसेंट स्ट्रोक. ज्यादा छोटी गेंद थी, वक्त मिला अशरफ को और उसके ऊपर टूट पड़े हैं. मैग्निफिसेंट स्ट्रोक. ये टाइमिंग था, ये टाइमिंग बार बार वही कोशिश कर रहे थे. गेंद अब बदल दी है, रंग बदल दिया है, और क्या फिर एक बार और एक छक्के के साथ पूरी तरह से पहले इनिंग का एक रंग बदल देंगे. आखिरी गेंद नहीं, गेंद बल्ले पर नहीं लगे. 1 रन तो मिलेगा. जिस तरह से दौड़ रहे हैं 1 रन के साथ अब यहाँ पर स्कोर 63 पर जाकर अब पारी समाप्त हो चुकी है. 63 पर 3. अगर आखिरी 3 ओवर की बात की जाए तो केवल 23 रन आए हैं, जिसमें आखिरी ओवर पर छक्का आया था. और अब जीतने के लिए 64 रन बनाने हैं. और जहां पर अगर देखा जाए तो अच्छी गेंदबाजी, हालांकि पहले ओवर में केवल 4 रन दिए थे गिरीश ने, इस ओवर में थोड़े महंगे साबित हुए. और जहां पर 14 रन आए हैं, लेकिन पूरी अगर एनालिसिस देखा जाए तो अशरफ ने 16 गेंदों में 38 रन बनाए, जहां पर अच्छा योगदान दिया था. नॉट आउट 7 गेंदे 10 रन बनाकर आउट हुए थे. आकाश जहांगीर 1 रन बनाकर नॉट आउट रहे जीतू, लेकिन आकाश चिंगारिया जल्दी आउट हुए. उसके बाद अगर देखा जाए प्रीतम परब, कॉटन बोल्ड, गिरीश कोचरेकर,
कमाल का एनालिसिस। 63 रन बने हैं, 5 ओवर एक्स्ट्रा 10 थे, जहां पर वाइड की अगर बात की जाए, जब वाइड और प्लस आए थे, तो अब 64 रन का टारगेट है अंदर बॉयज, जो क्वार्टर फाइनल का मुकाबला हम देख रहे हैं। और अब बॉलिंग के एनालिसिस देखा जाए तो जहां पर सुमित ने एक ओवर में 19 रन देकर एक विकेट लिया, जहां पर इकोनॉमी 19 का, फैजल ने एक ओवर में 21 रन दिए, बहुत ही महंगे साबित हुए। गिरीश ने अच्छी शुरुआत दी, 2 ओवर में 18 रन, लेकिन 2 निर्णायक विकेट लिए थे, जहां से मैच का मोमेंटम चेंज हुआ था। राहुल जिन्होंने एक ओवर में 5 रन दिए और कोई विकेट नहीं, लेकिन एक मोमेंटम पूरी तरह से उनकी तरफ लेकर आए थे। पहला विकेट 13 पर, दूसरा 40 पर और तीसरा विकेट 51 पर। टोटल एक्स्ट्रा गए 10 और 5 ओवर की समाप्ति के बाद 63 रन, 64 की जरूरत है इस सेकेंड इनिंग में जीतने के लिए टीम विक्रोली को। मोमेंटम की आप चर्चा कर रहे थे, गिरीश कोचरेकर राहुल का जो वो तीसरा और चौथा ओवर था, बहुत बेहतरीन शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया। और अब 5 ओवर का जो खेल समाप्त हुआ, 5 ओवर के बाद 63 रन स्कोरबोर्ड पर लगाए हैं और विक्रोली के सामने 64 रनों का लक्ष्य रखा गया है। समय ज्यादा न ले, 5:10 का समय हो गया है, तो बल्लेबाजों को मैदान के अंदर जाना चाहिए। बहुत महत्वपूर्ण मैच। राजू, 64 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है? वो आने वाले वो 30 गेंदें बताएगी। बहुत अच्छा मैच, तगड़ा मुकाबला बीच मैदान पर होने वाला है। खूप चांगला खेळ करावा लागेल। क्रिकेटचा खेळच अनिश्चिततेचा खेळ आहे। 30 चेंडू आणि 64 धावांची गरज या ठिकाणी। मी खेळाडूंना विनंती करतो, या मैदानाचं पावित्र्य आपल्याला जपायचं आहे। चला बॅट्समन लवकर। या ठिकाणी आदरणीय सुचितजी पाटील यांचं शुभागमन झालंय आणि सुशांत पावसकर यांच्या शुभहस्ते त्यांचा यथोचित सन्मान देखील केला जाणार आहे। सुशांत पावसकर, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या। त्याचबरोबर सुचित पाटील, नयन पोट्टे या ठिकाणी RR ग्रुपचे 2 खंदे आमचे समर्थक आहेत। अर्थात खंदे फलंदाज असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाहीये। आरपारची लढाई असेल तर सुचित पाटील आणि पोट्टे साहेब। तर दुसऱ्या बाजूला सुशांत पावसकर, आपल्याला विनंती, आपण सुचित पाटील यांचा यथोचित सन्मान करावा। टाळ्यांचा जोरदार गजर सुचित पाटील यांच्यासाठी। पोट्टे साहेब देखील खुश आहेत आणि हा मॅच देखील महत्वाचा आहे। लक्षात घ्या, आता वेळ 5:12 झालेली आहेत, अजून एक मॅच शिल्लक आहे, त्यामुळे हा सामना अत्यंत महत्वाचा आहे। तुमच्यासाठी 25 मिनिटाची वेळ दिलेली आहे। राजू, 64 धावांचा पाठलाग, कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव। आणि फोर्स 1 लाईव्ह वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय। अशाच प्रकारचे सामने, अशाच प्रकारच्या स्पर्धा तुम्हाला पाहिजे असतील तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि होय, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। फोर्स 1 वरती आपण पाहतोय साई माऊली चषकाचा जबरदस्त थरार, क्रिकेटचा महासागरा, 50,000 रुपयाचं पारितोषिक, 25,000 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, ही सर्व पारितोषिक। आणि आमचे काही प्रायोजक आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद। आणि आपण श्रावण महिना आहे, अधिक मास या ठिकाणी सुरू आहे। बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की पहिला महिना पकडायचा की दुसरा महिना पकडायचा, प्रश्न आहे, परंतु त्यासाठी आपण दोन्ही महिने पकडण्याकरता हा प्रश्न काय, तर 2 महिने कसे पकडायचे हा प्रश्न आहे। राजू, जाऊया मैदानावरती। रबरबॉलचा क्रिकेटचा महासंग्राम आणि पुन्हा एकदा श्रावण मासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटली चोहीकडे, हिरवळ दाटलेली आहे चोहीकडे, आणि हिरवळीवरती आपण रबरबॉलचा क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी। नक्कीच श्रावण म्हटलं का खूप आनंदाचं वातावरण। आणि श्रावण महिना सुरू झाला का नागपंचमी पहिली, त्यानंतर आपण काही दिवसानंतर रक्षाबंधन, त्यानंतर गोपाळकाला आणि खूप काही वेगळी कारणं आहेत। त्यामुळे नक्कीच आनंद, उत्साह, जल्लोष आपल्याला या स्पर्धाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतं। साई माऊली चषक 2023 पहिलं वर्ष, पहिलं पर्व, आपण आनंद उत्साह
एन्जॉय करतो या ठिकाणी पहिलं पर्व ज्यामध्ये आलं सर्व अजय रांजणे, बाबू, प्रतीक कामकर, बाबू, प्रशांत कोरगावकर उर्फ गोद्या, विनय पटेल, विनय सिंग, योगी म्हणजे योगेश कुंभार, हे सर्व असे खेळाडू आपण पाहतोय ज्यांचं योगदान या आपण पाहतोय साई माऊली संघासाठी देखील आणि देवराज बरोबर रितेश, जर आपण पाहिलं तर राहुल राय याचं देखील योगदान. स्ट्राईकला रितेश, पहिले षटक घेऊन येते इरफान, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला राहुल. 64 धावांचं लक्ष्य, 30 बॉल. धावांची जर गरज पाहिली तर आपण 12 पूर्णांक नक्कीच एक सरासरी आवश्यक आहे. पहिला चेंडू इरफानचा आणि पहिला चेंडू, व्हॉट अ शॉट, काय कडक बघा, मात्र केवळ एकच धाव. आणि बघा अंपायरच्या चेहऱ्यावरची हास्य मुद्रा बघा, खूप चांगल्या प्रकारचं आमचं योगदान आज. मॉन्टी बहुत ही बढ़िया यहाँ पर अंपायरिंग कर रहे हैं आणि नक्कीच त्यांचं देखील कौतुक. आमचा योगेश कुंभार जे स्ट्रायकर यांना अंपायर आहेत, त्याचप्रमाणे काही प्रतिनिधी या ठिकाणी आपण पाहतोय. प्रसाद रहाटे यांनी देखील योगदान दिलं. प्रशांत कोरगावकर, अश्विन पावसकर, सचिन पावसकर. आज अश्विनचा वाढदिवस आहे. नक्कीच काही वेळातच चहा बरोबर केक कटिंग देखील आपण पाहणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. पुढचा चेंडू इरफानचा. ओ हो, संधी होती आणि या ठिकाणी डिक्लेअर मध्ये एक धाव असं वाटलं होतं. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया, जो तो फासे टाकी. फासा टाकला होता पुढचा चेंडू. आता मात्र फुलर लेन ऑफ स्टंपवर वाईड यॉर्कर होता, चेंडू मिळत नाही. बॅक टू द बॉलर, अप्रतिम गोलंदाजी करतोय इरफान, सुंदर अशी गोलंदाजी. मागे टपला यष्टीरक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे, तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. शॉट चेंडू, पुन्हा एकदा हुकला, प्रयत्न फसला आणि यष्टीरक्षक आता हातात जाऊन चेंडू बसला. पहिलं षटक अप्रतिम. प्रशांतजी इरफान अप्रतिम गोलंदाजी करतायत मैदानावरती. प्रीती जोशी सारखा दिग्गज खेळाडू इथे चाटपडत फलंदाजी करतोय आणि ही इरफानची ताकद आहे. अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्प्यावरती त्यानं आतापर्यंत केले. इरफानचा पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस आहे. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळ आहे. आउटफील्ड तितकंसं फास्ट नाहीये, परंतु काय घडतंय बघ, या 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. जीवनात 2 गोष्टी कधी राजू वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटा चेंडू वाया घालवायचा नसतो. इथे हा चेंडू डीप स्ट्रायकरला खेळला, थोडी नशिबाची साथ कमी पडली, परंतु हा चेंडू अगदी मिडल ऑफ द बॅट झाला असता तर लॉंग ऑफ मध्ये गेला, डीप स्ट्रायकरला गेलाय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या पोहोचली 4 वरती. विक्रोली बिन बाद 4. टप्प्याचा चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय. द सिग्नल हॅज बीन गिवन बाय स्ट्रायकर अँड अंपायर. 1 बाउन्स हॅज द कॉल हॅज बीन गिवन टू इरफान. इट्स अ वाईड डिलिव्हरी. धावसंख्या 4 आणि प्रशांतची 5 आहे. 5 चेंडू 5 धावा. सुरुवात छान आहे इरफानची, जी आवश्यक आहे, कारण चांगला बॉलिंग अटॅक एनपी अवध किंग स्पोर्ट्स अंधेरी बॉयच्या संघाकडे देखील आहे. फिलहाल इरफान और टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है और वाइड का इशारा. तो पहले ओवर में सटीक रन के साथ गेंदबाजी हुई है. रन संख्या 6 रन बगैर किसी नुकसान के पहले ओवर का खेल समाप्त हुआ. दिग्वान एंडेड राजू 13.92 का है. 64 रनों का लक्ष्य और विक्रोली की टीम जो बहुत बेहतरीन तरीके से बिल्कुल बल्लेबाजी कर सकती है, लेकिन इरफान मैग्निफिसेंट बॉलिंग. 25 गेंदें 59 रनों की जरूरत है पहले ओवर की कहानी गेंदबाज के नाम पर. नक्कीच जेव्हा 64 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत ना, त्यावेळेस तुम्हाला अशी सुरुवात करावी लागेल. तो अनुभव ऐश्वर्याकडे आहे, तो अनुभव इरफानने या ठिकाणी शेअर केलेला आहे. आपण पाहतोय आकाश जांगीर, त्याचप्रमाणे आकाश चिंदारिया, अशरफ, जितू सर्व बोलतायत. अनुभव आहे सर्वांकडे की आपण या ठिकाणी इथून मॅच कमबॅक करायचं असेल तर गोलंदाजांवर मोठी भिस्त राहील. कारण जर बॉलिंग आपण अटॅक पाहिला तर अजूनही त्यांच्याकडे जर पाहिलं तर ऐश्वर्याप्रमाणेच काही असे गोलंदाज आहेत जे सामन्याचं गणित समीकरण कधी बदलू शकतात. तर दुसऱ्या बाजूला आपण विक्रोळी संघाचा विचार केला. राहुल रितेश नंतर आपण राज गोठणकर याला देखील ऍक्शन मध्ये पाहू शकतो, जो आक्रमक फलंदाज आहे. त्यामुळे एकंदर ही मॅच देखील अजूनही या मॅच मध्ये काही घडू शकतं. बिल्कुल देखिए ये शुरुआत है. अगर 2 ओवर में 40 रन बने थे, उसके बाद में 18 गेंदों में 23 आए थे, तो एक बार फिर इस मुकाबले में कमबैक करने का मौका बल्लेबाजों के पास है. पहला ओवर बहुत बढ़िया गेंदबाजी रही है इरफान मलिक द्वारा, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया. अब ऐश्वर्या गेंदबाजी करने के लिए आए हैं. सामना करेंगे बल्लेबाज राहुल. ऑन साइड पर गेंद को खेल दिया, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. 1 रन मिलेगा. अच्छा स्ट्रोक था, पुल किया था ऑन साइड पर और इसी सिंगल के साथ फिलहाल राहुल का खाता खुला. राहुल 1 रितेश 4, स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के.
छान अशी सुरुवात आहे. 7 धावसंख्या आहे विक्रोलियन्स विक्रोळी. पुन्हा एकदा ज्या प्रकारे या चेंडूला खेळून काढायचं होतं, खोदून काढायचं होतं, अक्षरशः मिसफिल्डिंग होते. एक धाव पूर्ण केली, 2 धावांसाठी परत आहे, 2 धावा पूर्ण होत आहेत. या देखील गोष्टींचा विचार करावा लागेल. गोलंदाजांना फक्त चांगली गोलंदाजी करून उपयोग नाही, त्याला क्षेत्ररक्षकाची देखील चांगली साथ आवश्यक असते. चांगल्या गाणाऱ्याला चांगल्या संगीताची आणि चांगल्या वाद्यवृद्धांची जर साथ मिळाली तर वाद्यवृंद जर असेल चांगलं तर नक्कीच गाणं हिट होऊ शकतं. या ठिकाणी देखील होतंय की ज्या प्रकारे गोलंदाजी होते, धार गोलंदाजी आहे. ओ दॅट द ब्युटिफुल डिलिव्हरी. स्पीड अप्रतिम पाहायला मिळाला, ज्या वेगावर स्वार होऊन. कारण आपण प्रशांतजी पाहिलं तर ऐश्वर्यचा जास्त मोठा रनअप नाहीये, मात्र खांद्याचा वापर चांगला करतो. जो रिलीज पॉइंट त्याचा आहे तो अप्रतिम आहे आणि त्यानुसार एक संधी मिळते, कारण जास्त रनअप नाहीये. फिलहाल तैयार गेंदबाज फुल टॉस गेंद थी, पनिश किया है, गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ क्षेत्र में. अच्छा स्ट्रोक था प्रीतेश जोशी का. प्रीतेश जोशी जो दे सकते हैं अपनी टीम के लिए खुशी. इस वक्त अच्छा स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक, मच 6 फॉर द बैटिंग साइड. अभी तक अगर देखें तो राजू 70 से ज्यादा छक्के आए हैं. चौकों का आंकड़ा मैंने देखा बहुत कम है, लेकिन छक्कों की बरसात, रनों की बरसात जो हुई है वो चौकों के साथ हुई है. अब स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के. प्रीतेश जोशी 9 गेंदों का सामना किया, 12 पर खेल रहे, राहुल 1 पर खेल रहे हैं. ऐश्वर्य का ये ओवर जिसमें 4 गेंदों में 9 रन आए हैं. 20 गेंदों का खेल आना बाकी और जीतने के लिए 49 रनों की जरूरत है. मैच अभी भी बना हुआ है. बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर चल रही है. नक्कीच आपल्या संघाचं वैभव वाढवायचं असेल, आपल्या संघाला समृद्ध करायचं असेल, समृद्ध वारसा या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक. मी म्हटलं होतं आपल्या संघाचं वैभव ऐश्वर्य वाढवायचं असेल तर या फलंदाजाला समृद्ध बॅटिंग करावी लागेल. रितीश या ठिकाणी सांगतोय मैं हूं ना, कम बॅक करतोय. अजून एक बॅक टू बॅक षटकार. बहुत बढ़िया बल्लेबाजी भी मैदान पर प्रीतेश जोशी द्वारा, जो 8 पर खेल रहे हैं. 2 बैक टू बैक छक्के के बल्ले से. एक्शन रिप्ले देखिए, एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग है. क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं और टप्पा खाने के बाद ये थोड़ी अंदर की तरफ आई, ज्यादा उछाल नहीं था, बल्लेबाज के पास वक्त था और उसके बाद में बहुत खूबसूरती के साथ गेंद को पुल किया था लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज प्रीतेश जोशी का. स्कोर 21 बगैर किसी नुकसान के. दूसरा ओवर प्रगति पर आखिरी गेंद शेष है. तेज हवाओं के बाद भी बदिए चलते रहे, नजर मंजिल पर थी इसीलिए मुसाफिर चलते रहे. स्कोर बोर्ड को चलाने का काम कर रहे हैं. यहाँ एक बार फिर हवा में गेंद, कमर पर खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच छोड़ दिया. बड़े खिलाड़ी का कैच छोड़ दिया है. राजू खुशियां आई थी, दरवाजे पर दस्तक दे रही थी, यहाँ आपने लौटाने का काम कर दिया है. प्रीतेश जोशी को जीवन दान मिला है. बैंक का साबित हो सकता है. 2 ओवर के बाद रन संख्या 11 के अवसर के साथ 22 तुलना की जाए तो बिल्कुल अंधेरी ने बनाए थे 40 और आखिर के 3 ओवर में आए थे 23. तो रिक्वायरमेंट 14 का है. राहुल 1 पर खेल रहे, प्रीतेश ने बनाए 19. 11 गेंदों का सामना किया है. 2 ओव्हरमध्ये 22 म्हणजे 11ची सरासरी आणि 18 बॉल्स मध्ये तुम्हाला जर 42 धावा 18 चेंडूमध्ये करायच्या असतील तर अशा प्रकारचे झेल तुम्हाला घ्यावे लागतील. आपण पाहिले तर रितेश स्ट्रोक खेळल्यानंतर, फटका खेळल्यानंतर थोडा थांबला होता, मध्ये त्याने थोडंसं स्टॉप घेतला होता आणि त्यानंतर राहुल म्हटलं की पूर्ण कर आणि त्याच वेळेस झेल सुटला, ज्याचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतो. क्रिकेटच्या मैदानावर ज्या वेळेस जीवनदान दिलेलं आहे त्या वेळेस त्या खेळाडूने आक्रमकता आणि एक मोठं लक्ष्य पूर्ण केलेलं. बघूया या लक्ष्याचा पाठलाग करताना खऱ्या अर्थाने एक जबरदस्त बॅटिंग सुरुवात छान दिलेली आहे आणि उत्कृष्टरित्या या मॅचचा, या सामन्याचा किमयागार, शिल्पकार बनणार का रितेश, हे मात्र पाहणं गरजेचं राहील. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा देणारा इरफान, ज्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, बॅट्समनला कुठली संधी दिली नाही, तो गोलंदाजीसाठी तिसऱ्या ओव्हरसाठी येतोय. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन समोर आपण पाहणार आहोत. रितेश सज्ज आहे, डावखुरा गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण बघितलं, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे, एक शॉर्ट मिड विकेट आणि लॉंग ऑन. इरफान की अगली गेंद, फुल टॉस पर टूट पड़े हैं प्रीतेश जोशी. जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं बीच मैदान पर. डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज के बाद सलाम है. प्रीतेश जोशी कमाल कर रहे मैदान के अंदर. अभी तक प्रतियोगिता में 75 छक्के आए हैं और इस वक्त संकल्प के साथ मैदान के अंदर प्रीतेश जोशी उतरे हैं. मैग्निफिसेंट बैटिंग. एक्शन रिप्ले राजू अगर देखें, ये बिल्कुल फुल टॉस गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर, बॉटम का इस्तेमाल किया, लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद को खेल दिया था. स्कोर छलांग लगाता हुआ पहुंच चुका है 28 बगैर किसी नुकसान के. ज्या प्रकारे फटका केला बघा, आवाज काय आलाय, साऊंड बघा, एक जबरदस्त
ज्याला एक आपण म्हणतो सफरा ज्या पद्धतीने आवाज आल्यानंतर जो साऊंड क्रिएट केलेला होता याचा अंदाज येतो की बॅट्समनचा कॉन्फिडन्स बघा, बहुत ही बेहतरीन अंदाज से स्ट्रोक को केला था. हा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर कुठलीच संधी दिली नाही. फलंदाज प्रयत्न तोच करतोय की या ठिकाणी देखील मला मोठा प्रयत्न करायचा आहे, कारण आतापर्यंत जीवनदान मिळालं त्याचं सोनं मला करायचं आहे. 13 चेंडू मध्ये 25 धावा, बऱ्यापैकी कमबॅक करतोय इरफान, कारण षटकार पहिल्या बॉल मध्ये आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर त्याने कमबॅक केलेला आहे. इरफान तैयार है, पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी तैनात है, इस वक्त लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात. ओ बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता विकेट कीपर अपील कर रहे हैं, इरफान अपनी जगह पर आ रहे हैं. ये सारी चीजें हो रही बीच मैदान पर. पीछे से आकाश पूछ रहे हैं बल्लेबाज को कि क्या भाई वह गेंद लगी थी, लेकिन अंपायर ने कहा नॉट आउट. अंपायर ने नॉट आउट का कोई नुकसान नहीं है, स्कोर 28 बगैर किसी नुकसान के. अब फिलहाल बीच मैदान पर एक अच्छा बैटर, बहुत अच्छा बैटर, सिक्सर, बिंदी गेंद. राजू, अब ये चौथी गेंद पर क्या कहानी? बघा या प्रकारचं जेव्हा एक किंवा दोन बॉल येतात तेव्हा नक्कीच गोलंदाजाला हा अंदाज येतो की आपण कुठपर्यंत पुढे जाऊ शकतो. आता मात्र या ठिकाणी राईट इन स्लॉट और पिच चेंडू मिळाला मिडल लेग स्टंपवरचा, चेंडूला भिरकावून दिला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उतुंग षटकार. या अगोदर 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर रितेश जोशी या ठिकाणी दाखवून देतोय पुन्हा एकदा मैं हुना. या मॅचचं गणित समीकरण बदलताना 14 चेंडू 30 धावांची गरज. विक्रोळीसाठी बिनबाद 34 धावा, 30 षटक आपण पाहतोय. प्रितेश खेळतोय 15 चेंडू 31, म्हणजे जवळपास आपण पाहत आहोत की जो स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय 200च्या, याच्यावरून आपल्याला अंदाज येतोय की ते जीवनदान किती महाग पडणार आहे. षटकार येतोय. बिल्कुल राजू को जीवनदान मिला था, उसके बाद में और निकल कर आए प्रीतेश जोशी, बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं और अब स्ट्राइक रेट पर सामना करने के लिए तैयार. इरफान मलिक इस वक्त अपने बोरिंग मान पर रोड इन से गेंदबाजी करने के लिए तैयार. पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ, स्टक कवर, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. डीप मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात. ऑन सेट पर गेंद, मिड टाइम स्ट्रोक है, गेंद बिल्कुल निकले क्षेत्र की तरफ जा रही है. हाथ में दिखने वाली बात, एक ही रन मिलेगा, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर बोर्ड एक बार फिर बिल्कुल आगे बढ़ रहा है. रन संख्या 34 रन बगैर किसी नुकसान के, 35 पर रन, 35 रन. इरफान 11 गेंदों में अभी तक 8 रन खर्च किए हैं और प्रीतेश जोशी की तारीफ करनी चाहिए, बहुत बेहतरीन बल्लेबाजी. राजू, 16 गेंदों में 32, जो एक बार फिर मैच में जान डालने का काम कर रहे हैं. 13 बॉल मध्ये आता 29 धावांची गरज आहे. एकूण जर पाहिलं तर 16 बॉल मध्ये 32 वर खेळतोय. एक धाव महत्वाची आहे. एकेरी दुहेरी धावा आहेत, मध्ये षटकार, मध्ये चौकार पाहायला मिळत आहे. प्रितेश आपला वैयक्तिक 16 चेंडू 32 धावांवर खेळतोय. राहुल 1 चेंडू 1 धावांवर. बघा ओपनिंगला राहुल आलाय, राहुल नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. आतापर्यंत 17 बॉल मधले 16 बॉल तो खेळलाय रितेश. इरफानचा चेंडू आणि प्रितेश आहे, आणि प्रितेश ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, प्रितेशच्या या फटक्यावर कुठली धाव मिळणार नाही, कारण बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता. 12 बॉल आणि 29 धावांची गरज. 12 बॉल्स 29. दोन्ही जर या ठिकाणी उभे राहिले, राज घोटणकरसारखा बॅट्समन अजूनही लाईनअप मध्ये डगआउट मध्ये वाट पाहतोय. मात्र हे षटक जे आहे प्रशांतजी ते फार महत्वाचं आहे, कारण या ओव्हरमध्ये जर 12 ते 15 धावा निघाल्या तर नक्कीच ही मॅच शेवटपर्यंत जाऊ शकते. आणि तसे दोन संघ एकमेकांसमोर एक चांगल्या आपण म्हणतोय की ज्या चांगल्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपला स्टँडर्ड, आपला स्वर, आपला दर्जा कसा उंचवतील याच्यावर सर्व काय अवलंबून राहील की मॅच कोणत्या दिशेला जाऊ शकते. बिल्कुल सही का. इस वक्त मैच किस तरफ रुख करेगा वो बताने वाला ओवर है. नहीं तो समझ सकते प्रीतेश जोशी के मन में क्या चल रहा होगा. वो बिल्कुल इस मैच को समाप्त करके आना चाहेंगे. दूसरी तरफ से एनबी अवध की टीम, अंधेरी की टीम क्या चाह रही है? एक विकेट. ये जो साझेदारी बन रही है उसको तोड़ना बहुत जरूरी है. अगर साझेदारी को तोड़ते तो कमबैक करने का मौका मिलेगा. बैटर तो है इस मैच में, बिल्कुल एक अच्छा बैटर, अच्छी जंग देखने का मौका मिलेगा और ये ओवर बताएगा कि मैच किस तरफ रुख करने वाला है. शानदार मैच, शानदार आयोजन प्रतियोगिता का. आज का अगर देखें तो पहला दिन और गेंदबाजी में परिवर्तन हुआ है. गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन. अपने बॉलिंग मान पर तैयार ऋषभ जैन गेंदबाजी करने के तैयार. सामना करेंगे बल्लेबाज राहुल. 12 गेंदों में 29 रनों की जरूरत है. ऋषभ मॅन फ्रॉम वरळी, दादर वरळी या परिसरातील एक जबरदस्त असा खेळाडू. अनुभव चांगला आहे. मात्र हीच आहे ज्यावेळेस तुम्ही चांगल्या लेवलला आल्यानंतर ज्यावेळेस आपला स्टँडर्ड उंचवतं त्यावेळेस खूप काय अवलंबून असतं. पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू खोदून काढला सरळच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इरफान 1 धाव मिळणार आहे.
या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 36 11 बॉल मध्ये 28 धावांची गरज. 1-2 मोठे फटके या ओव्हरमध्ये निर्णायक ठरू शकतात आणि एका बाजूला प्रशांतजी पाहिलं तर स्ट्राईकला प्रितेश आहे, त्यामुळे विक्रुल्यांसाठी एक अप्पर हँड आहे की महत्वाचा जो इन्फॉर्म बॅट्समन स्ट्राईकला आहे. बैकवर्ड जाके ऑन साइड पर खेलना चाहते थे, अपील जरूर पीछे से देखिए अशरफ अपील कर रहे हैं और खास करके मैं 2 अंपायर देख रहा हूँ. मॉन्टी ने तो बिल्कुल अपना इशारा किया, बॉलर ने भी इशारा किया भाई ये गेंद ना बल्ले को लगी है तो नॉट आउट है, कोई नुकसान नहीं है. 1 रन यहाँ लेने का कोई प्रयास नहीं है मैदान के अंदर. प्रीतेश तीसरी पर खेल रहे हैं. 10 गेंदों में 27 रनों की जरूरत. ये गेंद राजू लेग स्टंप की तरफ जाते हुए अंपायर बिल्कुल हमारी तरफ बढ़ रहे हैं. क्या इशारा होगा? पहले ये वाइड बॉल का इशारा, उसके बाद में क्या ये एक बार और एक इशारा. मतलब कम से कम 2 रन तो आपको मिलने वाले हैं. और ये गेंद राजू आपको दोबारा डालनी है, ऋषभ चंद को ये गेंद दोबारा डालनी है और एक गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. वाईडला प्लस तो फिर एक बार कहाणी में ट्विस्ट. पुन्हा एकदा या ठिकाणी डिक्लेअर मध्ये त्यामुळे 2 धावा मिळतील आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झालेली आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा, त्यानंतर वाईडला प्लस. आखू टप्प्याचा चेंडू किती स्लोअरवर टाकला होता बघा, खूप स्लोअरवर टाकला होता. आखू टप्प्याचा चेंडू पूल करण्यासाठी गेले. 1 बाउन्स अंपायरने दाखवलेला आहे, प्रमुख अंपायर. आणि एक बाउन्स दिलेला आहे अंपायर मॉन्टी यांनी. त्यामुळे 9 बॉल 25. हे 3 बॉल फार महत्वाचे आहेत प्रशांतजी, ज्या चेंडूंवर आपल्याला नक्कीच कळेल. शानदार मैच राजू, बिल्कुल एक बहुत ही जबरदस्त मुकाबला है और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ऋषभ चंद तैयार. प्रीतेश ऑन स्ट्राइक, ऑन साइड पर खेल दिया खिलाड़ी गेंद के नीचे और लिया कैच. इस बार कोई गलती नहीं है. ऋषभ चंद ने इस मुकाबले में जान डाली है और सेठ बल्लेबाज प्रीतेश जोशी बैक टू द पेविलियन और अब जाकर कहानी में पलटवार. 39 एक विकेट के नुकसान पर विक्रुल्स के लिए नया खिलाड़ी आएगा, लेकिन खेल का रंग एक बार फिर बदला है, मौसम बदला है और ऋषभ चंद ने मौसम को बदला है. नक्कीच ज्या प्रकारे या ठिकाणी विकेटची गरज होती, आपण मगाशी देखील उल्लेख केला, एक महत्वाची विकेट जर मिळाली तर या ठिकाणी comeback करण्याची संधी मिळेल. विकेट मिळालेली आहे, तितकाच आक्रमक बघा ज्या पद्धतीने खेळून काढलेला फटका आणि खूप छान असा हा खेळ आपण पाहतोय. आता जहांगीरच्या हातामध्ये आपण पाहतोय 8 बॉल 25. खूप चांगल्या प्रकारे हा खेळ आपण पाहतोय मैदानावर. मिडल स्टंपवर चेंडू होता आणि त्या चेंडूला खेळून काढलं होतं. यश मिळतं ऋषभला. 8 बॉल 25चा खेळ बाकी आहे आणि ऋषभ कमबॅक करून देणारे षटक. आपण जर पहिल्या डावात पाहिलं तर त्यावेळेस गिरीश कोचरेकर आणि राहुल वराडकरचं षटक निर्णायक ठरलं होतं. आता देखील आपण फक्त ऋषभला ज्या प्रकारे घेऊन आले, एक जबरदस्त बॅटिंग, चांगली खेळी प्रीतेश जोशी याची आपण पाहिली. 8 बॉल 25 धावांची गरज. अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन. गेंद ट्रैवल बाउंड्री की तरफ 4 रन अंदर या बाहर, देखने वाली बात है. अंबर का क्या इशारा? 4 रन. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार दमदार फोर. राज कोठनकर कुछ करके जा, एक बार फिर मजा आएगा बीच मैदान पर. अब एक बार फिर खाने में पलटवार. कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. अच्छा स्ट्रोक था, हुक किया था ऑन साइड पर, गैप में बेहतरीन टाइमिंग, शानदार टाइमिंग. फिलहाल अगर देखें तो राज कोठनकर द्वारा माइंडसेट राजू बहुत अच्छा है. 4 आलेला आहे. दिल मांगे मोर. अजून एखादा षटकार चौकार येणार का? पण ज्या प्रकारे या मॅच मध्ये खेळलेला आहे फटका राजने चौकारासाठी,
7 बॉल 21 धावांची गरज. 1 to go. 7 balls 21 to be. 7 बॉल 21 धावांची गरज. हा महत्वाचा चेंडू. या चेंडूवर एखादा षटकार सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. आणि आता मात्र समोरच्या दिशेला आपण पाहतोय क्लिअर होणार का मार्ग पाहणं गरजेचं राहील. आणि झेल बाद होतोय इरफानच्या हातामध्ये. राज गोटणकर परततोय. 6 बॉल आणि धावांची आता गरज आहे. 21 और बहुत अच्छे अपडेट देते हुए हमारे अपडेटर मिस्टर सौरभ और स्कोरर मिस्टर हेमंत ये पोस्ट लाइव के माध्यम से बिल्कुल और बंदा बिल्कुल ऑनसर की तरफ डिश करने की तरफ चला गया था. गेंद नॉकआउट क्षेत्र में चली गई. इसका मतलब ये मिस्टर स्ट्रोक था. राजकुमार ऑनसर पर खेलने की कोशिश कर रहे थे और हमला करने की कोशिश शिकार करके बैक टू द पेपर चले गए. अच्छा कैच कोऑर्डिनेट पर लिया गया और ये बड़ा शिकार. 6 गेंदें 26 6 गेंदें 21. एक बार फिर कहानी में पलटवार. बहुत बेहतरीन मुकाबला. अभी 6 गेंदों में 21 बन सकते हैं और रबर बॉल क्रिकेट में, टेनिस बॉल क्रिकेट में. और क्या वो बल्लेबाज नए बल्लेबाज जो मैदान के अंदर आए हैं यहाँ से हीरो बन के जाएंगे वो देखना बहुत जरूरी है. निर्णायक ओवर में गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बोरिंग मार पर तैयार हो रहे हैं. राजू आपका दिल क्या कह रहा है? 6 गेंद 21. 6 बॉल मध्ये 21 आपण पाहिले. या मैदानावर देखील कित्येक वेळा झालेला स्कोर आहे. मात्र या ठिकाणी पाहणं गरजेचं राहील. विक्रोळी हा संघ ही धावसंख्या पूर्ण करेल की नक्कीच NB अवध किंग स्पोर्ट्स अंधेरी हा संघ या ठिकाणी जिंकणार. उत्सुकता आहे. बघा आतापर्यंत प्रशांतजी राहुल ओपनिंगला आलेला आहे, सलामीला आलेला आहे. आघाडीचा फलंदाज अजूनही टिकून उभा आहे. आता त्याला मोठी धावसंख्या करण्याची गरज आहे आणि संघासाठी आता मात्र त्याला ती कामगिरी करावी लागेल. नवीन फलंदाज लवकर चला, वेळ घेऊ नका. आणि आता फलंदाज इथं साहिल, बॉलर साहिल आहे. फलंदाज येतात योगेश वैद्य, अनुभवी आणि यांच्याकडे देखील फार मोठा अनुभव आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये जर आपण काही निवडक खेळाडूंची यादी काढली तर त्यामध्ये एक अग्रमानांकित आणि वरच्या लेवलला आपण जर पाहिलं अव्वल क्रमांकावर येणारा खेळाडू. पहिला चेंडू साहिलचा आणि कॉट बिहाइंड. पहिल्या चेंडूवर साहिलला यश मिळतंय. 5 बॉल 21 धावांची गरज. धक्का वागतोय तो म्हणजे विक्रोळी संघाला. राहुल आतापर्यंत उभा राहिला होता, आघाडीला आला होता. मात्र जेव्हा धावांची गरज होती त्यास नक्कीच प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला यश आलं नाही. साहिलला श्रेय जात आहे. यष्टीरक्षक आकाशच्या हातामध्ये चेंडू देऊन परततोय कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये गडीबाद. जो मैच समाप्त हुई है पहली गेंद पर सफलता जरूर सही होगी है. 5 गेंदों में आपको 21 बनाने हैं तो मैच बिल्कुल अभी भी बना हुआ है और अच्छा मैच. शायर के लिए शुरुआत बहुत ही बेहतरीन. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं अनिकेत और अनिकेत के पास भी बहुत काबिलियत है, टैलेंटेड खिलाड़ी. लेकिन शायर को विकेट मिला. विकेट जब मिलता है तो गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है. पॉइंट कवर, स्टक कवर, लॉकआउट, ऑफसाइड पर 4 खिलाड़ी, ऑनसाइड पर 5 खिलाड़ी तैनात. शायर की अगली गेंद. ओ बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंद थी. ब्रॉकोल में खोद के निकाला. स्टक कवर पर गेंद आ रही है. अब मौका मिलेगा योगेश वैद्य को जो एक लीजेंड खिलाड़ी है, बहुत साल से क्रिकेट खेल रहे हैं. 4 गेंदें और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. क्या वैद्य ब्रदर्स जिसमें से एक खिलाड़ी मैदान के अंदर योगेश वैद्य है अपना जलवा दिखाएंगे वो देखना बहुत दिलचस्प. नक्कीच ते पाहणं गरजेचं राहील. आणि आपला आवडता फटका या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळतायत. तो क्लिअर होणार का? चांगला झेल. खेळाडू बाद होतोय आणि योगेशच्या रूपामध्ये अजून एक खेळाडू. विक्रोळी संघाला लागणारा अजून एक धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये 20 धावांची गरज. एक खेळाडू परत आहेत मात्र आक्रमकता या ठिकाणी दाखवावी लागेल. साहिल नॉन स्ट्राईकला आहे. 4 बॉल मधले 4ही आता षटकार. बिल्कुल इस वक्त गेंद को ऑफसाइड पर खेलना चाहते थे तो 3 गेंदों का खिलाना बाकी है. 3 गेंदें शेष. 44 विकेट के नुकसान पर अच्छी गेंदबाजी पिछले ओवर में ऋषभ जैन द्वारा. और साहिल की शुरुआत, साहिल ने बढ़िया गेंदबाजी की है. हुजैर को मौका मिला है जिनके बारे में हमने चर्चा की थी. यंग खिलाड़ी है, नौजवान जिन्होंने राजेंद्र सैनप मेमोरियल चषक में राजू कमाल का प्रदर्शन किया था, सबका दिल जीत लिया था. लेकिन अब चैलेंज है, 3 गेंदों में आपको 20 रन बनाने हैं आणि ती आक्रमकता दाखवावी लागेल. 3 बॉल 20 धावांची गरज. फिरोज शेख यांचे लहान बंधू आहे ते. तो मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. एकच धाव मिळणार आहे कारण ज्या प्रकारे हा फटका खेळले होते जास्त इलिव्हेशन चांगलं डिस्टन्स क्लिअर मिळालं नाही. आणि यानंतर आपण पाहणार आहोत वरून जर आपण पाहिलं तर पहिल्या हाफमधून जी टीम
आलेली आहे ती म्हणजे फिरोज 11 कांदिवली. फिरोज 11 कांदिवली आपण सज्ज राहायचं आहे. कर्णधार फिरोज 11 कांदिवली कर्णधार आपण त्वरित स्टेजच्या जवळ यायचं आहे. 2 बॉल्स 19 धावांची गरज. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 धावा होत्या. एनबी अवस्थ संघाच्या त्या महत्वाच्या ठरल्या आणि लेग स्टंपच्या बाहेर वाईडला प्लस येतोय. नक्कीच 2 धावा. धाव संख्या 2 बॉल 17 धावांची गरज आहे. आपण मगाशी देखील विश्लेषण केलं पहिल्या डावाचं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये एनबी अवस्थ किंग स्पोर्ट्स अंधेरी बॉईज संघाने 40 धावा केल्या होत्या. पुढील 18 बॉलमध्ये 23. मात्र गोलंदाजी चांगली झाली. इरफानने चांगली सुरुवात दिली. ऐश्वर्य त्यानंतर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रिषभ जैन आता मात्र हा देखील चेंडूवर मोठा फटका आला नाही. केवळ औपचारिकता बाकी आहे आणि एकंदर शेवटचं षटक साहिल या अगोदर रिषभ जैन ज्याने एक सुरुवात छान दिली. मात्र जर पाहिलं तर 18 बॉल 23 नंतर देखील 64 डिफेंड करताना एक माइंडसेट छान आकाश चिंदारिया याने देखील आपल्या चांगल्या प्रकारे गोलंदाजांना हाताळलं. ज्या प्रकारे बॉलिंग केली आणि क्लीन बोल्ड. विजयी संघ ठरतोय एनबी अवध किंग स्पोर्ट्स अंधेरी बॉईज सेमीफायनल मध्ये पोहोचतोय. उपांत्य फेरीचा सामना सुरू होईल. फिरोज 11 कांदिवली विरुद्ध एनबी अवध किंग स्पोर्ट्स अंधेरी बॉईज. बघा आपण पाहतोय अंधेरी